श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 11 समास 3 शिकवण निरूपण। श्रीराम बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट। येथे वर्तावे चोखट नीती न्याय। प्रपंच करावा नेमक पाहावा परमार्थ विवेक। जेणे करिता उभय लोक संतुष्ट होते। शतवरुषे वय नेमिले त्यात बाळपण नेनता गेले। तारुण्य वघे वेचले विषयांकडे। वृद्धपणे नाना रोग भोगणे लागे कर्मभोग। आता भगवंताचा योग कोणे वेळे। राजिक देविक उदेग चिंता अन्न वस्त्र देह ममता। नाना प्रसंगे अवचिता जन्म गेला। पुण्य मार्ग अवघा बुडाला पाप संग्रह उदंड झाला। यमयातनेचा झोला कठीण आहे। तरी आता ऐसे न करावे बहुत विवेके वर्तावे। इहलोक परत्र साधावे दोहीकडे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप परमपूज्य जगद्गुरु नरेंद्र माऊली यांच्या दिव्य चरण कमलांना वंदन करून संतसंगात उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू भगिनींना श्री गुरुदेव। मागील आठवड्यामध्ये आपण चत्वार देव निरूपण ऐकलं। आज आपण दशक 11 समास 3 शिकवण याविषयी आज पाहणार आहोत। समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात। या समासाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येईल, काही लोक वाईट गोष्टी सांगतात, काही मात्र चांगली शिकवण देतात। या समासामध्ये तर समर्थ स्वतः आपल्याला शिकवण देणार आहेत। काय शिकवण आहे ते पाहूया। नरदेहाचं सार्थक होण्यासाठी वृद्धपण यायच्या अगोदर त्याचं सार्थक करावं आणि परमार्थ आणि प्रपंच व्यवस्थित साधावा हे सांगताना समर्थ म्हणतात, अनेक खालच्या योनीतील जन्म होऊन गेल्यावर एकाएकी आपल्याला मनुष्य जन्म मिळतो। या जन्मामध्ये माणसाने नीतिन्यायानं वागावं, चांगलं कर्म करावं आणि प्रपंच आणि परमार्थ उत्तम साधावा। प्रपंचही नेटका कळावा, त्याबरोबर परमार्थाचाही अभ्यास करावा, जेणेकरून इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी आपल्याला यश मिळेल। पूर्वी असं म्हटलं जायचं की 100 वर्ष आयुर्मान आहे, परंतु आता ते कमी झाले। मग या आयुष्यात ही काय होतं तर जे बालपण आहे ते अज्ञानामध्ये जातं, तरुणपण इंद्रिय सुख किंवा विषय सुखामध्ये जातं आणि वृद्धपणी अनेक रोग शरीराला पीडा देतात। पूर्वकर्माचे भोग भोगावे लागतात। म्हणून
बालपण, तारुण्य, वृद्धपण हे सगळे प्रपंचासाठी खर्ची पडतात आणि परमेश्वराच्या दर्शनाचा योग येण्याची संधीच कधी मिळत नाही. आणि म्हणूनच समर्थ या ठिकाणी म्हणतात की जीवनात अनेक प्रकारचे प्रसंग येतात. लोकांनी केलेला छळ, विफलता, देहावरील प्रेमापायी होणारे दुःख, अन्नवस्त्राची कमतरता आणि या प्रसंगांना तोंड देता देता या तिन्ही अवस्था आपल्या आयुष्याच्या संपून जातात. आणि कधी परमेश्वराकडं पाहावंच म्हटलं तरीसुद्धा तो योग येत नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराजसुद्धा या ठिकाणी म्हणतात की नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया. याला अनुसरूनच मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. एखादा शेतकरी शेतात जातो, दिवसभर काबाड कष्ट करतो, वैरणीचा भारा बांधतो, पण तिन्ही सांज व्हायच्या अगोदर झपाझप पावले टाकत स्वगृही परततो. आपल्याला सुद्धा हा सुंदर नरदेह मिळालेला आहे. हा नरदेह मिळालेला असताना याचं जर उचित करायचं असेल, सार्थक करायचं असेल तर सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली राहून परमार्थाची वाट नको का चालायला? कारण परत परत हा देह मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून समर्थ म्हणतात पुण्यमार्ग सगळा बुडाला, पाप जर खूप साठून राहिलं तर मृत्यूनंतर सोसावं लागणारा यमयातनांचा हिसका मोठा कठीण आहे. म्हणून सुज्ञ माणसानं प्रपंच करत असताना विवेकानं परमार्थही करावा. पुढे आळसाचे भयंकर परिणाम सांगताना समर्थ म्हणतात आळशी माणूस हा निद्राधीन असतो, त्याला झोप फार प्रिय असते. सुरुवातीला उद्योग करताना थोडे कष्ट होतात, पण कष्ट करणाऱ्या माणसाला काही दिवसांनी सुख मिळतं, तो आनंदात जीवनामध्ये राहू शकतो. या उलट आळसाने पूर्ण प्रयत्न नाहीसे होतात त्याचे आणि दुर्दैवीपणाची लक्षणं आणि दुर्भाग्याच्या खुणा दिसू लागतात. म्हणून सुज्ञ माणसानं आळस टाकून उद्योगाला लागावं, कष्ट करावं, जेणेकरून जीवन सुखाचं होईल. मग कष्ट करावं, पण नेमकं काय करावं हे सामान्य माणसाला माहीत नाही. पण भाविको, समर्थांनी त्या काळात ही दिनचर्या लोकांना आखून दिली की बाबा रे कष्ट कर, पण नेमकं काय कर तर प्रातःकाळी लवकर उठ, नामस्मरण केलं पाहिजे, काहीतरी पाठांतर केलं पाहिजे, सुचिरभूत होऊन देवपूजा करावी, काहीतरी खाऊन घ्यावं, प्रपंचाच्या उद्योगाला प्रारंभ करावा, तोही सावधपणे. आणि हे करत असताना चिंतन मनन याद्वारे वैचारिक पातळी वाढवावी. दुसऱ्यासाठी थोडं तरी आपलं ध्येय कष्ट व्हावा, दुसऱ्याच्या हिताचं काम करावं, इतरांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. आणि हे करत असताना परमेश्वरावर भरवसा ठेवून जगावं. थोडक्यात काय तर प्रपंच आणि परमार्थ करताना एकही क्षण जीवनाचा वाया घालवू नये असं समर्थांना वाटतं. भाविको, समर्थांनी त्या काळात जरी ही शिकवण दिली असली तरी आज आपण पाहतोय की आपली माऊली कृतीतून आपल्याला हे सर्व दाखवून देत आहेत. आज आपण पाहतो हजारो लोक माऊलींच्याकडे समस्या घेऊन येत आहेत, माऊली त्यांना मार्गदर्शन करतायत, ते आपले दुःख घेऊन येतात पण आनंदी चेहऱ्याने घरी जातात. आपण कधी भाविकाचा विचार केलाय का हो माऊली हे का करतात? नाही ना, आपण फक्त समस्या सोडवून घेतो. माऊलींना या अखिल मानव जातीबद्दल तळमळ आहे की हे अज्ञानात अडकले नाही पाहिजेत, हे अंधश्रद्धेतून बाहेर आले पाहिजेत, यांना सन्मार्ग मिळाला पाहिजे आणि यांच्या जीवनामध्ये सुखाचे झरे वाहिले पाहिजेत. यासाठी माऊली त्यांना मार्गदर्शन करत असतात. मनुष्य जन्माचं सार्थक होण्यासाठी या विश्वातील जी तत्त्व आहेत त्याचंही ज्ञान पाहिजे. शिवाय जी महावाक्य आहेत अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी याचं चिंतन मनन निजीध्यास केल्यामुळे माणूस प्रकृतीच्या बंधनातून मोकळा होतो. भाविको, हे सर्व शिकवणारे आणि कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता हे सगळे चांगल्या गोष्टी सांगणारे फक्त संतच असू शकतात. म्हणूनच म्हणतात ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आपली जगद्गुरू नरेंद्र माऊली तर चालतं बोलतं संस्कार करणारं विद्यापीठ म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण फक्त त्यावेळी आपल्याकडे हवी आहे ती दृष्टी, ते संस्कार, ती शिकवण डोळसपणे पाहण्याची. मला या ठिकाणी माऊलींच्या जीवनातीलच असे मी डोळ्यांनी पाहिलेले अनुभव आठवतात की ज्यावेळी माऊली हरिद्वारला चालले होते, जायची खूप गडबड होती. माऊली जगद्गुरू, गुरूंचे गुरु असूनसुद्धा आपल्या आजारी वडिलांचे पाय चेपायला माऊली विसरले नाहीत. त्यांना काय हवं काय नको याची आस्थेनं विचारपूस करायला माऊली विसरले नाहीत.
मग आपण माऊलींचे शिष्य या नात्यानं आपले आईवडील, आपले सासू सासरे यांना नको का पाहायला, यांना नको का सांभाळायला? दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर माऊली आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आदराने बोलतात. आपल्या शिष्याबद्दल सुद्धा ते कधी एकेरी शब्द वापरत नाहीत. मग आपण सर्वांनी आपल्या जिभेला या आदरयुक्त शब्दांची शिकवण द्यायला नको का? सवय लावून घ्यायला नको का? भाविको, असे असंख्य आणि अगणित प्रसंग सांगता येतील. 2005 साली सर्वत्र पुराने थैमान घातलं. त्यावेळी माऊलींनी घरोघर जाऊन अगदी त्या पूरग्रस्त लोकांच्यापर्यंत पोचून जीवनावश्यक वस्तू, कपडे, धान्य वाटप केलं. परंतु कर्नाटकमध्ये यायला रस्ताच नसल्यामुळे माऊलींनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. माझ्यासोबत कराडचे निकम तात्या होते, पाटील डॉक्टर होते, बेळगावचे गुरुबंधू होते आणि आम्ही कर्नाटकामध्ये हुलकबळी या ठिकाणी गेलो. मला या प्रसंगातून एवढंच सांगायचं आहे, माऊलींना जी शिस्तप्रिय आहे त्या शिस्तीसाठी इतर संप्रदायातही माऊलींना कसं आदराचं स्थान आहे. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते गाव पुराने वेढलं होतं. कसं बसं तरी आम्ही तिथं आमचा टेम्पो घेऊन गेलो. लोकांना तिथं ओळीत उभं केलं. सगळ्यांना त्या वस्तू वाटल्या. तिथं एक वारकरी संप्रदायाचे 5-6 लोक बसले होते. त्यांच्या सगळ्यांना वाटून झाल्यावर त्यांच्यामध्ये कुजबूज चालू झाली. अरे, अनेक लोक मदतीला आले. त्यांनी वस्तू फेकल्या, मिळणाऱ्याला मिळाल्या, बऱ्याच लोकांना मिळालेही नाहीत. पण या लोकांनी मात्र अगदी शिस्तीत सर्वांना वाटलं. तिथे एक वयोवृद्ध आजोबा होते. ते म्हणाले, या संप्रदायाच्या लोकांना शिस्त शिकवायची गरज नाही, त्यांचे सद्गुरूच शिस्तीचे आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला गुरुमाऊली प्रत्येक प्रसंगातून शिकवत असतात. जीवन रहस्य पुस्तकामध्ये शिकवणीवरती एक माऊलींनी अतिशय सुंदर लेख लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये माऊली म्हणतात की संतांच्या शिकवणीप्रमाणे जे लोक वागतात त्यांचं जीवन सुखकर होतं. शिकवण म्हणजे काय तर संतांनी अनुभवलेलं जीवन, संतांनी अभ्यासलेलं जीवन, यातून तयार झालेला अर्थ म्हणजे शिकवण. आणि शिकवण ही पथदर्शक असते. म्हणून संतांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण पण आपलं जीवन जगायचं असतं. म्हणूनच माऊलीने त्या ठिकाणी 11 शिकवणी दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे बोलणार असाल तर विनम्र बोला. प्रत्येक प्राण्यांची भाषा वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला एकमेकाबरोबर संवाद साधताना बोलावं लागतं. परंतु हेच बोलणं बऱ्याच वेळी जवळही आपल्याला आणतं आणि आपल्याला एकमेकापासून लांबही नेतं. जर आपण इतरांशी कटू बोललो, इतरांच्या हृदयाला लागणारं बोललो तर निश्चितपणे आपल्यापासून माणसं दूर जातील. म्हणून माऊलींनी आपणा सर्वांना काय सांगितलं आहे? बोलणार असाल तर विनम्र बोला, प्रसंगानुरूप बोला आणि इतरांच्या हृदय सिंहासनावर राज्य करा. माऊलींनी दुसरी शिकवण दिले, मोठे होणार असाल तर ज्ञानाने मोठे व्हा. भाविको, या शिकवणीमध्ये सुद्धा माऊलींचा केवढा मोठा अर्थ लपलेला आहे. माऊलींनी केवढा मोठा अर्थ सांगितलेला आहे. माऊली म्हणतात, या समाजामध्ये अशी काही माणसं असतात की जी खूप उंच असतात. ती अवास्तव उंची काही उपयोगाची नसते. काही माणसं जाड असतात, अगदी माझ्यासारखीच घ्या ना, या जाडीचाही काय उपयोग नसतो. दैनंदिन व्यवहारामध्ये ही जाडी अडसर ठरते. काही माणसं श्रीमंतीला खूप मोठी असतात, परंतु त्या श्रीमंतीचा काय उपयोग? जी श्रीमंती गोरगरिबांच्यासाठी नाही, ज्या श्रीमंतीचं काही दान दिलं जात नाही. तर तुम्ही अशा ज्ञानानं मोठं व्हा, असं मोठं व्हा, जे ज्ञान असं मिळवा जे हिमालयाच्या उंचीलाही लाजवेल. माऊली या ठिकाणी तिसरी शिकवण देतात, प्यायचं असेल तर ज्ञानामृत प्या. लोक जीवनामध्ये काय काय पितात. काही पिल्यानंतर शरीराला अपाय होतो, काही अशा गोष्टी पिल्यानंतर समूळ शरीराचा नाशही होतो. माऊली म्हणतात, खरंच जर प्यायचं असेल तर ज्ञानामृत प्या, जेणेकरून तुम्ही अज्ञानरहित व्हाल आणि इतरांनाही अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग होईल. माऊली म्हणतात, सोडणार असाल तर अहंकार सोडा. अहंकार काय करतो? मोठे मोठे राजे, सम्राट यांना सुद्धा या अहंकारानं उद्ध्वस्त केलेलं आहे. 14 चौघड्यांचं राज्य असणारा रावण हा सुद्धा भस्मीसात झाला. कशामुळं? या अहंकारामुळं. म्हणून माऊली सांगतात, सोडणार असाल तर अहंकार सोडा. थांबणार असाल तर मनाला चुकीच्या रस्त्यावरून जाताना थांबवा. भाविको, हे मन आपलं हितशत्रूही आहे आणि हितचिंतकही आहे. या मनाचा वेग प्रचंड आहे. हे एका क्षणामध्ये जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पोचू शकतं. म्हणूनच
या मनाची दिशा योग्य तऱ्हेने वळवायला पाहिजे, योग्य मार्गावरून या मनाला न्यायला पाहिजे. म्हणूनच या मनाला योग्य वेळी अयोग्य मार्गावरून जाताना आपण थांबवलं पाहिजे. भेटणार असाल तर सद्गुरूंना भेटा. आपण जगात वेगवेगळ्या माणसांना भेटतो. माऊली या शिकवणीमध्ये म्हणतात त्यांना भेटलं तर ते ऐच्छिक सुख देतात. त्यामुळं तगमग, तळमळ, स्पर्धा थांबत नाही. सद्गुरूंच्या जवळ गेलो आपण तर ते सद्वस्तूचं ज्ञान करून देतात, ज्याच्यामध्ये सर्व ज्ञानांचा समावेश आहे. आणि या सद्वस्तूचे ज्यावेळी आपल्याला ज्ञान होईल त्यावेळी आपल्यातली तगमग, तळमळ हे सगळं थांबणार आहे. म्हणून भेटणार असाल तर सद्गुरूंना भेटा. परमेश्वराजवळ जायचं असेल तर सद्गुरूंना श्रद्धापूर्वक शरण जा. ते कशासाठी? कारण जीवनामध्ये जोपर्यंत आपण परमेश्वराचं अधिष्ठान पाहत नाही तोपर्यंत आपला जन्म सार्थकी लागत नाही. मग परमेश्वराला जर पाहायचं असेल तर आपले अंतचक्षु विकसित व्हावे लागतात आणि ते आपल्या कपॅसिटीनुसार सद्गुरू विकसित करत असतात. आणि म्हणून त्यांच्याजवळ गेलं की ती परमेश्वर नेमका कुठं आहे याचं ज्ञान करून देतात. म्हणून परमेश्वराजवळ जायचं असेल तर संतांना, सत्पुरुषांना श्रद्धापूर्वक शरण गेलं पाहिजे. पुढं माऊली सांगतात मानवता धर्म पाळा. आपण जन्माला येताना अनेक शिक्के घेऊन येतो, हा अमुक जातीचा, तो तमुक धर्माचा. पण माऊली म्हणतात याच्याही पलीकडं मानवता धर्म आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला परोपकार, दयाळू वृत्ती, शालीनता, लीनता, नम्रता हे दागिने त्या मानवता धर्मामुळे विकसित होतात. म्हणून मानवता धर्म पाळा. पुढं माऊली सांगतात भूतदया हीच परमेश्वरी सेवा. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये, या चराचरामध्ये तो परमात्मा विलसत आहे. आणि ज्यावेळी आपण या प्राणीमात्रांची सेवा करतो त्यावेळी त्या परमात्म्याची सेवा घडते. म्हणून भूतदया हीच परमेश्वरी सेवा आहे. म्हणूनच एकनाथ महाराजांनी गाढवाला काशीहून आणलेलं पाणी त्यासाठी पाजलं, कारण त्यांना त्याच्यामध्ये परमात्मा दिसलेला आहे. आणि पुढची शिकवण आहे दिवसातून 10 मिनटं भक्ती करा. आणि सर्व आबालवृद्धांनी करावी अशी ही भक्ती आहे. हा भक्ती म्हणजे मनाचा व्यायाम आहे. या भक्तीमुळं आपल्यामध्ये असणारे दैवी गुण विकसित होतात. दया, क्षमा, शांती, परोपकार, निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्व करण्याची क्षमता, या भक्तीमुळे हे गुण विकसित होतात. म्हणून माऊली म्हणतात की दररोज सर्वांनी 10 मिनटं एकाग्र चित्तानं नामस्मरण केलं पाहिजे. जर आपल्या मनाला 10 मिनटं एकाग्र बसण्याची सवय लावली तर हे काय सोपी गोष्ट नाही. मग आपण जीवनात ही निर्णय यशस्वीरित्या घेऊ शकतो. आणि शेवटची माऊली शिकवण देतात स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. तर हे कशासाठी? ज्यावेळी आपण इतरांचा श्रद्धापूर्वक आदर करत असतो त्यावेळी आपल्यातले सत्वगुण जागृत होत असतात आणि मोक्षाचा मार्ग सत्वगुणाच्या दारातून जातो. आणि याच्या उलट ज्यावेळी आपण इतरांचा द्वेष करतो, मत्सर करतो, त्यावेळी आपल्याचे रजोगुण, तमोगुण वाढीस लागतात आणि हे आपल्याला अधोगतीकडे नेतात. म्हणून माऊली म्हणतात स्वप्नात सुद्धा कुणाचं आपण अधोगतीकडे गेलं नाही पाहिजे, कारण आपण मनुष्य आहोत. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. आपण विद्वान आहोत ना, आपण बुद्धिवान आहोत ना, मग आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळं वागलं पाहिजे. आपण पशु म्हणून जगता कामा नये, कारण आपल्यातला पशुपणा हा तमोगुणामुळे वाढतो. आपल्यामध्ये पशुपणा नाही आहे अशातला प्रकार नाही आहे. परंतु जर योग्य वेळेला योग्य सद्गुरूंना भेटलो तर हाही पशुपणा दूर होणं कठीण नाही आहे. आणि ज्याला तुम्ही बाहेर शोधताय तो देव तुमच्यात आहे याची जाणीव होईल आणि तुम्ही देवपणाला पोचाल. याकरता सद्गुरूंना भेटा. याकरता आपल्या अंगी संत पुरुषांनी, सत्पुरुषांनी सांगितलेली जी शिकवण आहे ती अंगी बांधली पाहिजे. यासाठी हा खास समाज समर्थ रामदास स्वामींनी निर्माण केलेला आहे. आणि त्याच्यातून तुम्हा आम्हा सर्वांना ते एक बोध करू इच्छितात की बाबा रे, तुला समज वेद नाही कळले, तुला समज उपनिषदं नाही कळली, काही बिघडत नाही आहे, पण आम्ही जो सार काढला आहे संतांनी, तो सार जरी तू आत्मसात केलास आणि आपल्या कृतीमध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या चालण्यामध्ये आणलास आणि त्या मार्गाने तू जर चाललास तर तुला उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत आणि संतांचा सहवास, संतांचा संतसंग हा जो दर आठवड्याला केला पाहिजे. कारण आपण
प्रापंचिक लोक प्रपंचात राहत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक समोर उभे येऊन टाकतात. प्रपंच हे एक रणांगण आहे आणि या रणांगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शत्रू, ईर्ष्या, आकांक्षा, वासना, क्रोध अशा प्रकारचे वेगवेगळे शत्रू आपल्यावर अटॅक करत असतात. आणि नाईलाज म्हणून, जसं अर्जुनाचा नाईलाज झाला त्यामुळे त्याला कौरवांचा नाश करावा लागला. अर्जुन मनातून फार प्रेमळ होता की अर्जुनाला करायचंच नव्हतं म्हणून भगवान कृष्णाला त्यांनी सांगितलं की मी ह्यांना मारू इच्छित नाही. परंतु भगवान कृष्णाने सांगितलं तुला इलाजच नाही आहे, तू रणांगणावर उभा आहेस, त्यामुळे समोर जो आहे तो तुझा शत्रू आहे. त्या शत्रूनं जी खेळी खेळली त्याचं प्रत्युत्तर देणं योद्धा म्हणून तुझं काम आहे. तसं आपण प्रापंचिक योद्धे आहोत, प्रपंचामध्ये आपण अडकलेलो आहोत. म्हणून प्रपंच करताना वेगवेगळ्या प्रकारचे शत्रू आपल्यावर वेगवेगळे आयुधं रोखून येणारच आहेत. त्यामुळे त्यांना नामोहरण करून आपला जो स्वस्वरूपाचा धर्म आहे, आपला येण्याचा जो मुख्य हेतू आहे या पृथ्वीतलावर, की आपल्यामध्ये असणारं देवत्व जोपासणं आणि देवस्वरूप बनणं, यासाठी हे संत संघ दर आठवड्याला आम्ही लोक भरवत असतो. म्हणून संत संघाला आपण आवर्जून आलं पाहिजे. संत संघामधून जे मार्गदर्शन केलं जातं ते आत्मसात केलं पाहिजे आणि त्या मार्गाने जर गेलो तर आपल्या जन्माचं सोयीत झाल्याशिवाय केव्हाही राहणार नाही. आमचा आपल्या पाठीशी कायम आशीर्वाद राहील. आपल्याला सर्वांनाच तो भगवंत, तो परमेश्वर, तो परमात्मा सद्बुद्धी देव अशी त्याच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी वाणीला विराम देतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ